Good afternoon, students. Today we are going to learn a very important topic regarding competitive exam, and that is nothing but homographs. It is part and parcel of English vocabulary section, and so this question is always asked for the exam. And this question, students face some certain problems. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इंग्लिश व्होकॅब्युलरी मधला एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत आपण इथे, की ज्या टॉपिकचं नाव आहे होमोग्राफ्स. ऍक्च्युअली होमोग्राफ्स म्हणजे काय? तर ऍक्च्युअली या ठिकाणी पहा, होमोग्राफ्स म्हणजे होमोनिम्स. तुम्ही याचा अभ्यास केला असेल कदाचित. होमोनिम्स. आता होमोनिम्सलाच आपण काय म्हणतो? दुसरा शब्द आहे कन्फ्युजन वर्ड्स. कन्फ्युजन वर्ड्स म्हणजे गोंधळ टाकणारे काय शब्द. होमोग्राफ्स म्हणजे होमोनिम्स. आणि होमोनिम्स हा म्हणजे होमोग्राफ्स हा होमोनिम्स मधला एक प्रकार आहे, ज्याला आपण कन्फ्युजन वर्ड्स असं म्हणतो. आता या ठिकाणी पहा, होमोनिम्सचे दोन प्रकार पडतात. होमोनिम्स या शब्दाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पहा होमोफोन्स, आणि त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो आहे होमोग्राफ्स. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे पहा. होमोफोन्स म्हणजे आणि होमोग्राफ्स म्हणजे दोन्हीमध्ये आपण इथे फरक पाहूया. या ठिकाणी पाहूया मित्रांनो, तो होमोफोन्स, होमो हा ग्रीक वर्ड आहे. होमो म्हणजे सेम आणि फोन्स म्हणजे साऊंड्स किंवा उच्चार. आणि या ठिकाणी सुद्धा होमो हा सेम ग्रीक वर्ड आहे, सेम, याचा अर्थ सेम आहे. ग्राफ्स म्हणजे स्पेलिंग किंवा वर्ड्स. या ठिकाणी होमोफोन्स या शब्दाचा अर्थ आहे सिमिलर इन साऊंड्स, सिमिलर इन साऊंड्स but different in spellings. म्हणजे जर फोनॉलॉजिकल प्रोनाउन्सिएशन असेल तर सेम आहे, पण मॉर्फोलॉजिकल प्रोनाउन्सिएशन थोडंसं वेगळं आहे. त्याला आपण सिमिलर इन साऊंड्स बट डिफरंट इन स्पेलिंग ऑफ द वर्ड्स. फॉर एक्झाम्पल साइट, साइट आणि साइट. आता पहा, या ठिकाणी तिन्ही शब्दाचा अर्थ सारखा वाटतो. म्हणजे तिन्ही शब्दाचा उच्चार आहे या ठिकाणी सारखा आहे, पण अर्थ वेगळा आहे. सिमिलर इन साऊंड्स बट डिफरंट इन स्पेलिंग्स. साऊंड या सगळ्यांचा साइट असा आहे, साइट साइट साइट. पण ह्या साइटचा अर्थ असा आहे जागा आहे. दिस इज अ गुड साइट फॉर द कन्स्ट्रक्शन. ही साइट म्हणजे दृष्टी आहे. ही लॉस्ट इन साइट. आणि साइट म्हणजे कॅन यू शेअर युअर ओन एक्झाम्पल. तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता का? किंवा एखादी गोष्ट नमूद करणे किंवा सांगणे. आता हे जे स्पेलिंग आहे होमोग्राफ्स, हे स्पेलिंग थोडे वेगळे आहे. हे जसं झालं सिमिलर इन साऊंड बट डिफरंट इन स्पेलिंग्स, हे वेगळं आहे. हे काय आहे, कसं आहे? सिमिलर इन स्पेलिंग्स, सिमिलर इन स्पेलिंग्स बट डिफरंट इन साऊंड्स. हे कसे होते? हे शब्द स्पेलिंगने वेगळे होते, पण उच्चार सारखे होते. हे कसे आहे? स्पेलिंगने सारखे आहे, पण उच्चार वेगळे आहे. फॉर एक्झाम्पल, हा जर आपण या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी घेतला, दोन्ही शब्द जवळपास आपल्याला सारखेच वाटतात. एक नाउन आहे, एक वर्ब आहे, बो आणि बो. या ठिकाणी जर हा बो शब्द नाउन असेल, त्याचा उच्चार इंग्लिश मध्ये किंवा फोनेटिक स्क्रिप्ट मध्ये असा होतो बऱ्यापैकी, बो बो. जो मराठीमध्ये असा म्हणतो बो. त्याचा अर्थ आहे धनुष्य. आणि हा शब्द वर्ब असेल तर फोनेटिक स्क्रिप्ट मध्ये आपण कसं लिहू? असा बाऊ. त्याचा उच्चार कसा होईल? बाऊ. मग बाऊ या शब्दाचा अर्थ आहे वंदन करणे. तर ह्या टाकला हा शब्द, हा प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी परिचयाचा आहे. यू हॅव बीन व्हेरी मच अकाउंटेड विथ दिस. कारण ह्याच्यात तुम्ही बरेच प्रश्न आता पाहिले असतील, पण हा प्रश्न बऱ्याच नवीन असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला डिक्शनरी चांगला अभ्यास करावा लागतो, शब्द व्यवस्थितपणे पाहावे लागतील. तर ह्याच्यावर आपण या ठिकाणी फोकस करूया, तो आहे होमोग्राफ्स. तर हे शब्द कसे येतात हे आपण या ठिकाणी आपण पाहूया.
याच्यावर प्रश्न तुम्हाला कसे विचारतात हे आपण पाहू. फॉर एक्झाम्पल परीक्षेमध्ये कसे प्रश्न आले ते आपण एकदा प्रश्न परीक्षेमध्ये कसा आला रेकॉर्ड केले असा प्रश्न आला नाही. they bow before their teacher to show the respect. They bow before their teacher to show the respect. And second example है the bow was placed on the table. They bow before their teacher to show the respect and the bow was placed on the table. अंडरलाइन केलेला शब्द घेत आहे आपण हे दोन शब्द अंडरलाइन केले आहेत. आणि क्वेश्चन असा विचारला आहे the underlined words respectively. आता respectively या शब्दाचा अर्थ आहे क्रमाने. The underlined words respectively rhyme with. The underlined words respectively rhyme with A. Go and now. B. Now and go. C. Both with go. And D. Both with now. आता या शब्दाचा अर्थ मला प्रश्नामध्ये जे आपल्याला मीनिंग विचारलेलं नाही. काय विचारले? They go before their teacher to show the respect. The bow was placed on the table. The underlined words respectively rhyme with. आता ठिकाणी आपण शब्दाचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी बो शब्द वरचा बो शब्द काय आहे? वरचा शब्द वर बाहेर आणि खालच्या वाक्यामध्ये तो नाउन आहे. आता वर शब्द असेल तर त्याचा उच्चार कसा होतो? वर असेल तर त्याचा उच्चार कसा? बाव असा होतो. बाव. आणि ह्या शब्दाचा नाउन असेल त्याचा उच्चार कसा होतो? बो असा होतो. आपण काय विचारले? रॅम्सने विचारले. त्याप्रमाणे आपण पोयम मध्ये एक प्रकारचे आपण हे सांगत असतो रॅम्सने की शेवटच्या शब्दाचा उच्चार आपण सांगत असतो. आता याचा उच्चार कसा झाला? बाव आणि बो असा क्रमाने आपल्याला घ्यायचा आहे. या ठिकाणी याचा उच्चार बो होईल. याचा उच्चार नाव, बी चा उच्चार नाव आणि गो. बोथ विथ गो म्हणजे गो आणि गो आणि बोथ विथ नाव म्हणजे नाव आणि नाव. आता ह्या प्रमाणे आपल्याला वाक्याचा अर्थ पाहायचा. म्हणजे दे गो बिफोर देअर टीचर टू शो द रिस्पेक्ट अँड द बो वाज प्लेस्ड ऑन द टेबल. ह्या वाक्यामध्ये दे बो याचा उच्चार होतो दे बाव, नमस्कार करते. दे बाव, बाव म्हणजे उच्चार असणारा बाव. आणि द बो वाज प्लेस्ड, बो म्हणजे आता कुठला शब्द कुठला पर्याय ह्या पर्यायाशी मिळत जुळत आहे? गो आणि नाव, नाव आणि गो, का बोथ विथ गो गो, का बोथ विथ नाव. या ठिकाणी बघा दे बो, दे बाव, बाव आणि द बो म्हणजे बाव आणि बो याला काय बसेल? गो आणि नाव बसेल का? बावला नाव बसेल आणि बोला बो. आहे तर पर्याय बरोबर. या ठिकाणी पहा आपल्याला उच्चार विचारले, आपल्याला अर्थ किंवा मीनिंग असं काय विचारलं नाही. सेकंड एक्झाम्पल बघा. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे का एमपीसी च्या एक्झाम आलं होतं. सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. He offered a buffet dinner. He offered a buffet dinner to the guest. असं काय काम आहे आपण?
to the guest. And second example है the waves buffet the rocks with great force. आता हे एक्झाम्पल मध्ये पहा he offered a buffet dinner to the guest and the waves buffet the rocks with a great force. आता या ठिकाणी दोन शब्द आहेत पहा दोन्ही शब्दाचा आपण इथे उच्चार पाहूया. आता या ठिकाणी पहा एक शब्द बुफे हा शब्द आहे तो एक नाउन म्हणून एक असतो आणि एक वर्ब म्हणून असतो. नाउन पार्ट आहे बुफे शब्द नाउन आहे एक शब्द वर्ब आहे. बुफे शब्द नाउन असेल तर याचा उच्चार होतो बुफे एक प्रकारचं जेवण. The food is placed on the dining table and the guests are supposed themselves to serve. तर जेवण असतो एक प्रकारचे जेवण घेणे. आणि हा बफेट या शब्दाचा अर्थ आहे आपटणे किंवा आदळणे. आदळणे का मग आता पहिला वाला शब्द बघा की ऑफर्ड बुफे डिनर. आता डिनर कसं करतो बुफे डिनर आहे काटजी किंवा नाम सारखा शब्द आहे आणि हा वेव्हज बफेट हे ओव्हर होणार नाही. पण जर नाव आलं असेल त्या शब्दाचा उच्चार कसा होतो बुफे आणि जर वर्ब आला असेल त्या शब्दाचा उच्चार कसा होतो बुफे. आता पर्याय काय दिले त्यांनी द अंडरलाईन वर्ड्स the underlined words respectively rhyme with the underlined words respectively rhyme with. First I say and turret B आहे turret and say C आहे both with say and D आहे both with turret. आता ह्या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलं आहे की ऑफर्ड बुफे डिनर टू द गेस्ट आणि द वेव्हज बफेट द रॉक्स विथ ग्रेट फोर्स. The underlined words respectively rhyme with say and turret and say, both with say, both with turret. आता या ठिकाणी ह्या शब्दाचा उच्चार करूया. हे say याचा उच्चार आहे turret म्हणजे छोटा जो असतो मनोरा वगैरे त्याला आपण turret असं म्हणतो. छोटा मनोरा याचा उच्चार आहे turret याचा उच्चार आहे say. याचा उच्चार both with say म्हणजे दोन्हीकडे सुद्धा say आणि याचा उच्चार both with turret म्हणजे दोन्हीकडे turret. आता आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही प्रमाणे रॅम स्कीम काय आहे तो कसा आहे ही ऑफर्ड अ बुफे डिनर टू द गेस्ट and the viewers buffet the rocks with great force. या ठिकाणी ही ऑफर्ड अ बुफे डिनर बुफे असं and the viewers buffet याचा पर्याय कोणता आहे पहा बुफेला सेफ असेल आणि बफेटला टेरिट असेल पहिला पर्याय. तर हे तुम्हाला प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये किंवा असे एक्झाम्पल विचारतात ते आपण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. The wound started bleeding. So he wound a bandage around it. असं काम आहे. The wound started bleeding. So he wound a bandage around it. आणि दोन शब्द लागणार केले wound with a wound and wound. आणि सेम प्रश्न विचारला आहे की the underlined words respectively rhyme
respectively rhyme with. The underlined words respectively rhyme with. First आहे sound and croon. B आहे croon and sound. C आहे both with sound. आणि D आहे none of these. म्हणजे ह्यातला कुठलाच पर्याय नाही. आता पहा या ठिकाणी विद्यार्थी, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की वाक्यास दिले सेंटेन्स. The wound started bleeding. The wound started bleeding. So he wound a bandage around it. हे जखम एकदमच चिकट होती, जखम रक्त वाहत होतं म्हणून त्याने बँडेज बांधली, असा वाक्याचा अर्थ आहे. The underlined words respectively rhyme with. आता या शब्दाचा उच्चार करू आपण. तर wound हा शब्द काय आहे की नाउन म्हणून आला आहे. मग नाउन आला असेल, समजा हा शब्द wound आहे, हा एक शब्द नाउन आहे आणि वर्ब आहे बांधण्यासाठी. हा wound हा शब्द जर नाउन असेल त्याचा उच्चार असा होतो wound, ज्याचा अर्थ आहे जखम. आणि हा शब्द जर वर्ब असेल, आता वर्ब म्हणजे कुठल्या काळाचं रूप आहे तर सेकंड रूप आहे. वाईटचं वाउंड असं आहे, म्हणजे वाईट हा पहिलं रूप आहे, तर भूतकाळ वाउंड असा होतो आणि तिसरं सुद्धा वाउंड असा होतो. म्हणजे हे V1 हे V2 V3 याचा अर्थ आहे गुंडाळणे, गुंडाळणे किंवा बांधणे असा अर्थ. या ठिकाणी वुंड हा शब्द जर उच्चार असा असेल, वर्ब असेल तर उच्चार होतो वाउंड. वाउंडचा अर्थ आहे गुंडाळलेले वगैरे असा अर्थ, गुंडाळले वगैरे असा. मग त्या ठिकाणी आता शब्दाचा क्रम बघा, तर साऊंड याचा उच्चार कसा होतो पहा, साऊंड याचा उच्चार कसा होतो क्रून, याचा उच्चार क्रून, याचा उच्चार साऊंड. आता बोथ विथ साऊंड म्हणजे साऊंड अँड साऊंड, साऊंड अँड साऊंड. आणि नन म्हणजे काय नाही, त्याचा उच्चारच नाही. आता इथं द वुंड स्टार्टेड, मग ह्या ठिकाणी पहिला उच्चार कसा होणार आहे तर वुंड असा होणार, दुसरा कसा होणार आहे वाउंड. ह्याला क्रमाने वुंड आणि वाउंडला काय असेल, साऊंड अँड क्रून बसेल का क्रून अँड साऊंड बसेल का साऊंड साऊंड बसेल का कुठलाच बसणार नाही. त्या ठिकाणी मग द वुंड स्टार्टेड ब्लीडिंग, वुंड आणि वाउंड, ह्याला वुंड आणि वाउंडला काय बसेल तर क्रून अँड साऊंड बसेल क्रमाने, वुंडला क्रून आणि वाउंडला साऊंड. हा प्रश्न आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. The boy could not read the poem. Could not read the poem. Could not read the poem with the proper stress and intonation. Stress and intonation. Second example, my teacher read a paper in conference last year. आता या ठिकाणी असा प्रश्न विचारला आहे, आता अंडरलाइनिंग शब्द केली, रेडला केलेली आहे आणि सेकंड शब्दामध्ये रेड केली. पहिल्या वाक्यामध्ये रेड अंडरलाइन केलेली आहे
रीड अँड रीड. पहिल्या अर्थामध्ये या ठिकाणी इथं रीड अंडरलाईन, सेकंड अर्थामध्ये सुद्धा रीड अंडरलाईन. प्रश्न असा आहे, the underlined words, the underlined words respectively, underlined words respectively rhyme with, the underlined words respectively rhyme with. फर्स्ट आहे did and made, सेकंड आहे made and did, सी आहे both with made, म्हणजे बेड चा उच्चार both with made, and डी आहे both with did, both with did. आता पाहिजे द बॉय कुड नॉट रीड असा शब्द आहे, कुड नॉट रीड. आता रीड हा शब्द तर फर्स्ट रूप आला, तर कुड नॉट रीड म्हणजे तर व्ही वन रूप आहे, त्यावर उच्चार असतो रीड असा असतो. आणि ज्यावेळेस हा तर माय टीचर रीड हे व्ही टू रूप आहे, व्ही टू, त्याचा उच्चार असतो रीड असा असतो, रीड. मग रीड आणि रीड याला समान शब्द काय असतो, त्याचा उच्चार आहे डीड आणि बेड असा आहे, डीड आणि बेड, डीड आणि बेड, हे बेड अँड डीड, हे बोथ विथ बेड म्हणजे बेड अँड बेड, द बोथ विथ डीड म्हणजे डीड अँड डीड. आता द बॉय कुड नॉट रीड द पोएम आणि माय टीचर रेड द पेपर, रेड रीड अँड रेड. मग रेडला डीड बसेल आणि रेडला बेड बसेल. तर असा प्रश्न किती सोपा आहे, अशा प्रकारचे आपण एक्झाम्पल सोडवले आपण पुढच्या वेळेला. तर याचा तर जो काय प्रॉब्लेम आहे तर आपल्याला काय प्रॉब्लेम अडचणी. नेक्स्ट एक्झाम्पल, a gas was painted on the base ground. The gas was painted on the base ground. Here the underline, the underline words respectively rhyme with, the underlined words respectively rhyme with. कुठल्या शब्दाचा संबंध येतो, कुठल्या शब्दाचा उच्चार होतो. The base was painted on the base was painted on the bass drum. So here less and last less and less, less and less, both with less, both with less, and none of this. आता ठिकाणी बघा, बॅस शब्दावरून दोन शब्द आहेत, बॅस आणि हे बॅस. जर हा शब्द बेस हा शब्द जर नाउन असेल त्याचा उच्चार असा होतो बेस, त्याचा जात नाही मासा, फिश फॉर फूड. आणि बॅस हे जर ऍडजेक्टिव्ह असेल त्याचा उच्चार होतो बेस, त्याचा अर्थ आहे खोल, खोल आवाज किंवा एक प्रकारचा ड्रम, वाजवण्याचं जे काही ड्रम असतं त्याला बेस असं म्हणतात. या ठिकाणी बॅस वॉज पेंटेड ऑन द बॅस ड्रम, तर बॅस शब्द नाउन आहे, त्याचा अर्थ मासा आहे, त्याचा उच्चार आला बॅस, त्याचं नाव आता मासा आहे. आणि शब्द ऍडजेक्टिव्ह आहे,
अर्थ आहे एक प्रकारचा ड्रम असा. याचा उच्चार कसा झाला बेस, म्हणजे उच्चार पहिला बेस झाला आणि सेकंड उच्चार कसा झाला तर बेस झाला. बेस आणि बेस. याला लेस याचा उच्चार कसा झाला लेस, याचा उच्चार कसा झाला लॅस, याचा उच्चार कसा झाला लॅस, याचा उच्चार कसा झाला लेस. याचा उच्चार बोथ विथ लेस म्हणजे लेस आणि लेस आणि नाही. म्हणजे तर बेस आणि बेस ला काय असते तर लॅस आणि लेस. नेक्स्ट बघूया. दे जर आपण नेक्स्ट बघू आपण हा जो शब्द आहे त्याच्यावर बरेच काही प्रश्न विचारले गेले अशा प्रकारचे. They row in a good coordination. They row, spell, R-O-W. They row in a good coordination. Good coordination. Good coordination. And second example is the row between the two brothers. The row between the two brothers. Between the two brothers has finally ended. Has finally ended. आता या ठिकाणी अंडरलाईन तर रूल लागलेला आहे. या ठिकाणी अंडरलाईन या ठिकाणी रूल लागलेला आहे. आता पर्याय दिला आहे बघा. दे रो इन गुड कोऑर्डिनेशन and the row between the two brothers has finally ended. आता या ठिकाणी हे दे रो इन गुड कोऑर्डिनेशन हे वर्ब आहे आणि या ठिकाणी ही नाउन आणलं आहे. जर हा शब्द रो शब्द नाउन म्हणून असेल आणि हा शब्द वर्ब म्हणून असेल किंवा रो शब्द आणखी एकदा नाउन म्हणून असेल तर काय फरक पडतो पाहूया आपण. R-O-W स्पेलिंग पहा. हा शब्द नाउन असेल त्याचा उच्चार होतो रो, ज्याचा अर्थ आहे लांब, नाउन असेल. हा शब्द वर्ब असेल त्याचा उच्चार आहे रो, ज्याचा अर्थ आहे वळवणे, बोट वगैरे किंवा बॅलन्स करणे. आणि हा शब्द नाउन असेल तर परत त्याचा उच्चार आहे राव, ज्याचा अर्थ आहे कडाक्याचे भांडण. कडाक्याचे भांडण. आता या ठिकाणी बघा पहिल्या शब्दाचा उच्चार कसा म्हणायचा पाहायचा. They row in a good coordination and the row between the two brothers has finally ended. आता उच्चार तुम्हाला दिलेला आहे. The underlined words respectively rhyme with. The underlined words respectively rhyme with. The underlined words respectively rhyme with. Go and now. Go and now. B आहे now and go. Now and go. C आहे both with go. Both with go. And D आहे both with now. असा पर्याय आहे. आता या ठिकाणी पहा they row in a good coordination and the row between the two brothers has finally ended. आता या ठिकाणी वर्ब आहे म्हणायचा उच्चार होतो रो, वळवणे किंवा प्रकारचा बॅलन्स होणे. आणि the row between the two brothers याचा उच्चार आहे राव. तर रो आणि राव याचा समास शब्द काय असेल? गो आणि नाव असेल. गो आणि नाव, नाव आणि गो. तर बोथ विथ गो म्हणजे दोन्हीकडे गो गो असेल आणि बोथ विथ नाव म्हणजे दोन्हीकडे नाव. या ठिकाणी कोणता शब्द बसेल? दे रो इन अ गुड कोऑर्डिनेशन द रो बिटवीन द टू ब्रदर्स हॅज फायनली एंडेड. या ठिकाणी रो आणि रावला गो आणि नाव. तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू.